नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये मी प्रथमतः आपले स्वागत करतो. गोखले एज्युकेशन सोसायटीचे श्री जयरामबाई हायस्कूल नाशिक रोड येथील मी श्री ऐराव आर्यस उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. मराठी प्रथम भाषा या विषयातील अलंकार हा व्याकरणातील एक घटक आज आपण अभ्यासणार आहोत. अलंकार म्हणजे दागिना किंवा आभूषणे होत. आपली भाषा अधिक सुंदर आणि अधिक आकर्षक आणि अधिक परिणामकारक होण्यासाठी लेखक व कवी भाषेला अलंकारांनी सजवतात. उदाहरणार्थ जर पाहिलं तर भीमाचे बाहू लोखंडासारखे बलदंड होते. या वरील वाक्यामध्ये भीमाच्या हातांना लोखंडाच्या टणकपणाची उपमा दिल्यामुळे वाक्य अधिक परिणामकारक झाले आहे. दुसरे उदाहरण घेतले तर तुझे डोळे कमळासारखे टपोरे आहेत असे म्हटल्यामुळे भाषा अधिक आकर्षक होते. बघ आई आकाशात सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला. या वरच्या ओळीमध्ये कवीने सूर्यकिरणांना भरजरी शेला असे म्हटल्यामुळे कवितेची भाषा अधिक सुंदर झाली. अजून पुढचे उदाहरण जर घेतले, पुढच्या ओळी जर घेतल्या, पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. या वरील ओळीमध्ये प, द, ह, ळ या अक्षरांच्या पुनरुक्तीमुळे भाषेला नादमाधुर्य आले आहे. म्हणजेच जर अशा प्रकारे ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. कवितेमध्ये कधीकधी शब्दांच्या नादमधुर रचनेमुळे सौंदर्य निर्माण होते, त्यास आपण शब्द चमत्कृती म्हणतो. तर कधीकधी शब्दातील वेगवेगळ्या अर्थांमुळे सौंदर्य निर्माण होते, त्यास आपण अर्थचमत्कृती म्हणतो. म्हणून भाषेच्या अलंकाराचे असे दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. तर शब्दालंकार म्हणजे काय की शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला आपण शब्दालंकार असे म्हणतो. आणि अर्थालंकार म्हणजे अर्थाच्या चमत्कृतीमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तर त्याला आपण अर्थालंकार असे म्हणतो. अलंकारात दोन वस्तूंमधील साम्य किंवा भेद दाखवलेला असतो. ज्या वस्तूंचे वर्णन केलेले असते त्याला आपण उपमेय म्हणतात. उदाहरणार्थ आपण जे उदाहरण घेतलं आधी की भीमाचे बाहू हे उपमेय आहे आणि ज्याची उपमा दिली जाते त्याला आपण उपमान असे म्हणतो. म्हणजेच उदाहरणार्थ मधील लोखंड हे उपमान आहे. म्हणजेच भीमाचे बाहू लोखंडासारखे बलदंड आहेत. याच्यात भीमाचे बाहू कोणाचे बाहू तर भीमाचे बाहू, मग त्याला आपण उपमेय असे म्हणतो. आणि त्याला जी उपमा दिली आहे भीमाचे बाहू हे लोखंडासारखे आहेत तर ज्याची उपमा देतो त्याला आपण उपमान असे म्हणतो. म्हणजे ज्याला उपमा देतो त्याला उपमेय आणि ज्याची उपमा देतो त्याला उपमान. अजून दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं की महेश वाघासारखा शूर आहे आणि सलील सशासारखा मित्र आहे. तर पहिल्या वाक्यामध्ये जेव्हा आपण पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जर आपण महेश आणि सलील ज्यांना आपण उपमा देतो ते उपमेय आहेत आणि त्या दोघांना आपण ज्यांची उपमा दिलेली आहे ते उपमेय आहेत. म्हणजेच महेश हा वाघासारखा शूर आहे, महेश हे उपमेय आहे आणि वाघ हा उपमान आहे. तर दुसऱ्या वाक्यात सलील हे सुद्धा उपमेय आहे आणि त्याला जी आपण उपमा दिली सशाची तर ससा हा उपमान आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्या वाक्यामध्ये जेव्हा आपण पाहिलं महेश हा वाघासारखा शूर आहे आणि सलील हा सशासारखा मित्र आहे. म्हणून ज्यांना आपण उपमा देतो ते उपमेय असतात आणि ज्याची आपण उपमा देतो त्यांना उपमान असे असतात. म्हणजे याच्यात महेश आणि सलील हे उपमेय आहेत आणि वाघ आणि ससा हे उपमान आहे. तर पुढे आपण व्याकरणातील अलंकार हा प्रकार अभ्यासणार आहोत. तर त्या प्रकारामध्ये आपण अलंकाराचे जे प्रकार आहेत, पहिला जो प्रकार आहे त्याच्यातला रूपक अलंकार. तर रूपक अलंकार हा घटक अभ्यासत असताना जर आपण वाक्य घेतलं की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, याच्यामध्ये लहान मूल हे उपमेय आहे आणि मुलाला आपण ज्याची उपमा देतो आहे मातीचा गोळा हे त्याचं उपमान आहे.
तर वरील वाक्यात उपमेय हे उपमानच आहे असे मानले आहे. लहान मूल आणि मातीचा गोळा यात भेद नाही, ते एकरूपच आहेत. आणि जेव्हा उपमेय आणि उपमान यात एकरूपता असते आणि जशा प्रकारचे जेव्हा वर्णन येते त्या अलंकाराच्या प्रकाराला आपण रूपक अलंकार असे म्हणतो. आणि या रूपक अलंकाराची जर वैशिष्ट्ये पाहिली तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की उपमेय हेच उपमान असते आणि दुसरं उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये एकरूपता असते, दोघी सारखेच असतात. आणि तिसरं म्हणजे यामध्ये केवळ प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर होतो. म्हणजे जर थोडक्यात सांगायचं झालं की रूपक अलंकार हा जो अलंकाराचा एक पहिला प्रकार आहे, याच्यामध्ये वाक्यामध्ये उपमान आणि उपमेय म्हणजे ज्याला आपण उपमा देणार आहोत ते आणि ज्याची उपमा देणार आहोत ते, तर हे दोघं म्हणजेच उपमेय आणि उपमान हे दोघेही सारखेच असतात. तर दिलेल्या वैशिष्ट्यावरून आपल्या लक्षात येईल की रूपक अलंकाराची जी वैशिष्ट्ये आहेत ती जर पाहिली त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की या अलंकाराच्या प्रकारामध्ये वाक्यामध्ये उपमेय आणि उपमान हे एकरूप असतात. आणि त्याच्या उदाहरणादाखत आपण शब्द घेतलीच की प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत अशा शब्दांचा आपण त्या ठिकाणी वापर करतो. तर थोडक्यात आपण अलंकाराच्या प्रकाराचा पहिला प्रकार रूपक अलंकार म्हणजे काय हे थोडक्यात अभ्यासले आहे. तर अलंकाराचा दुसरा जो प्रकार आहे व्यतिरेक अलंकार. तर या अलंकारामध्ये आपण जर उदाहरण दाखल घ्यायचं ठरलं की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, या वाक्यामध्ये अमृताहुनी, अमृत हे उपमान आहे आणि नाम तुझे देवा हे उपमेय आहे. म्हणजेच देवाचे नाव हे उपमेय आहे आणि अमृत हे त्याला दिलेलं आपण उपमान आहे. तर याचं थोडक्यात सांगायचं झालं की देवाचे नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजेच की उपमान आणि उपमेय या दोघांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये जेव्हा उपमेय म्हणजेच देवाला आपण अमृताच्या पेक्षा गोड अशी देवाची आपण तुलना केली किंवा प्रशंसा केली, आणि जेव्हा आपण उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं आणि त्यावेळेस जो अलंकाराचा प्रकार होतो त्या अलंकाराच्या प्रकाराला आपण व्यतिरेक अलंकार असे म्हणतो. अलंकाराचा पुढचा म्हणजे तिसरा प्रकार आहे दृष्टांत अलंकार. तर दृष्टांत अलंकार समजून घेताना किंवा अभ्यासत असताना आपल्याला उदाहरण म्हणून आपण संत कान्होपात्रा जे वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध असे संत आहेत त्यांचा एक जो 2 चरणाचा अभंग आहे तो आपण उदाहरण म्हणून घेणार आहोत. तर अभंग असा आहे की हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. तर या अभंगाचा जो अर्थ आहे या अर्थामध्ये असं म्हटलं आहे की देवाच्या दर्शना वाचून मनाची अवस्था व्याकुळ झालेली आहे आणि हे पटवून देण्यासाठी हरणाच्या पाडसाचे उदाहरण दिले आहे. वाघाने जर हरिणाचे पाडस तोंडी धरले तर त्या पाडसाची जशी विकल अवस्था होते तशी हे देवा तुझ्या वाचून माझी व्याकुळ अवस्था झाली आहे असे संत कान्होपात्रा या वरील 2 चरणाच्या अभंगातून आपणास सांगू इच्छित आहेत. जर एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे समर्पक उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार असे होतो. आणि वरचा जो प्रकार आहे वरच्या अभंगातून संत कान्होपात्रांच्या या 2 चरणाच्या अभंगातून आपणास असे लक्षात येते की ज्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट पटवून सांगायची आहे आणि ती गोष्ट पटवून सांगत असताना आपण त्याला अनुसरून एखाद्या दुसऱ्या गोष्टीचा जेव्हा दृष्टांत सांगतो किंवा त्याचं उदाहरण देतो आणि त्या प्रकाराला आपण दृष्टांत अलंकार असे म्हणतो. आपला अलंकाराचा चौथा प्रकार आहे चेतना गुणोक्ती अलंकार. तर चेतना गुणोक्ती अलंकार समजून घेताना आपण 2 ओळींचा एक उदाहरण दाखल भाग घेणार आहोत. त्याच्यामध्ये ज्या 2 ओळी आहेत त्या अशा की कुटुंब वत्सल इथे फणसहा, कटी खांद्यावर घेऊनी बाळे. तर या 2 ओळींचा जर आपण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर या वरील उदाहरणात फणसाच्या झाडाला कुटुंब प्रमुख किंवा आई म्हटले आहे आणि जेव्हा आई लेकरांना कमरेवर आणि खांद्यावर घेऊन लाड करते तशा प्रकारचं ही कल्पना या 2 ओळीतून आपल्याला कवी देताना सांगतात की
फणसाच्या झाडावर मानवी भावनांचे जर आपण आरोपण केले तर त्याच्यातून काही वेगळा अर्थ निघतो आणि जेव्हा अचेतन किंवा निर्जीव वस्तूंना आपण सचेतन करून त्यावर सजीव प्राण्यांच्या किंवा मानवी भावनांचे आरोपण केले जाते आणि त्याच्यातून जी गोष्ट निर्माण होते, चेतना मिळते आणि अशा प्रकारचा हा जो प्रकार आपल्याला ज्याच्यातून अभ्यासाला मिळतो, ज्या अलंकारातून आपल्याला कळतो, त्या अलंकाराला आपण चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतो.